हाय नमस्कार. माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. तर आज मी इथं किचनमध्ये आहे, म्हणजे किचनशीच रिलेटेड आजचा व्हिडिओ असणार आहे. तर तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच आवडीचं किचन असतं आणि आपला गृहिणींचा तर खूपसा वेळ आहे तो किचनमध्ये जात असतो आणि आपला नेहमी प्रयत्न असतो की किचन आपलं स्वच्छ सुंदर कसं ठेवता येईल. तर मला सुद्धा ही आवडच आहे. तर तुम्ही आता बघत असाल की मी किचनमध्ये काही काही गोष्टी ह्या ठेवलेल्या आहेत, तर जेणेकरून आपलं किचन छान दिसतं आणि आपल्याला इथं काम करताना सुद्धा फ्रेश वाटतं. तर या आजचा व्हिडिओ असणार आहे Amazonचा जो सेल होता, तर त्याच्यामधून मी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या किचनसाठी, बऱ्याचशा नाही थोड्याशाच आहेत, किचनसाठी घेतलेल्या आहेत. तर त्या मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे. कारण आपल्या घरामधील छोट्या-छोट्या गोष्टी जरी आपण चेंज केल्या ना, तरी आपल्याला आपलं घर आहे ना नवीन वाटतं आणि थोडंसं जरी फर्निचर इकडचं-तिकडं केलं ना, तरीसुद्धा आपल्याला बघायला ते नवीन वाटतं. तर असेच थोडेसे चेंजेस मी किचनमध्ये करणार आहे. जसं की हे टी, कॉफी, शुगरचे डबे तुम्हाला दिसत असतील, तर हे मी 3-4 वर्षापूर्वी म्हणजे कोरोनाच्या पण आधी घेतलेले आहेत, किंवा हे प्लास्टिकचे जे डबे तुम्हाला दिसत असतील, तर ते सुद्धा तेव्हाच घेतलेले आहेत. तर आता म्हटलं टाईम आलेला आहे की ते चेंज करावे, कारण थोड्या-थोड्या वर्षांनी म्हणजे बरेच 3-4 वर्ष झालेले आहेत आणि आपण कितीही नाही म्हटलं ना, तरी आपल्याला प्लास्टिक हे वापरावंच लागतं आणि प्लास्टिक जेव्हा असं फेड होतं ना, तर तेव्हा ते वापरायचं नाही. आणि हे जे डबे दिसतायत हे स्टीलमध्ये आहेत, पण हे सुद्धा आता थोडेसे जुने झालेले आहेत. म्हणून म्हटलं की चला आपल्या किचनला एक नवीन लूक देऊयात, आणि त्यासाठी मी ही थोडीशी खरेदी केलेली आहे. बऱ्याच दिवसापासून मला ह्या गोष्टी घ्यायच्या होत्या, पण मी ह्या Amazonच्या सेलची वाट बघत होते, कारण यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी डिस्काउंट मिळतो. तर हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. सगळ्या गोष्टी हे मी माझ्या पैशानेच घेतलेल्या आहेत. पण जेव्हा आपण अशा सेल असतो ना Amazonचा, तेव्हा जर गोष्टी घेतल्या तर बऱ्यापैकी आपल्याला डिस्काउंटसुद्धा मिळतो, कारण आपल्याला आपल्या बजेटनुसार सुद्धा काही गोष्टी घ्यायच्या असतात. तर आता मी त्या तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि किचन असं डेकोरेट करायला मला खूप आवडतं. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा मी घेतलेल्या आहेत, तेव्हा तर माझं YouTube मला चॅनलसुद्धा नव्हतं, आणि जेव्हा हे घर मी रिनोव्हेट केलं, तेव्हा तर YouTube मला माहितीसुद्धा नव्हतं. तर ही आवड मला पहिल्यापासूनच आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर Amazonचा जो सेल होता ना, तर त्याच्यामध्ये मी ह्या एवढ्या वस्तू मागवलेल्या आहेत. तर मी नेहमी सांगते की जेव्हा असे सेल असतात ना, तेव्हा वस्तू मागवल्यानंतर आपल्याला खूप डिस्काउंट पण भेटतो त्याच्यामध्ये. तर आता बघूयात की मी कुठल्या गोष्टी मागवल्यात त्या. तर आधी आपण हे बघूयात. हे मी जार्स मागवलेत किचनसाठी. तर आता तुम्ही किचनमध्ये जे नेहमी बघता, तर ते मला वाटते मी 3-4 वर्षापूर्वी म्हणजे कोरोनाच्या पण आधी हे सगळे मागवलेले आहेत. तर आता जरासे हे चेंज करायला पाहिजेत, म्हणून मी हे मागवलेले आहेत. तर आता आपण बघूयात की कुठले मागवलेत मी. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघूयात. तर हे मी जार मागवलेले आहेत किचनसाठी. तर हे असं पॅकिंग होऊन आलेलं आहे. मला वाटलेलं त्यापेक्षा पण खूप मोठे आहे साईज. मला छोटी साईज हवी होती ॲक्च्युली. खूपच मोठी साईज आहे. मला वाटतं 1 किलो वगैरे बसेल याच्यामध्ये, एवढी साईज आहे ही. आणि मला किचनसाठी असे कलरफुल हवे होते. म्हणजे तुम्ही बघितलंय की माझं किचन हे पूर्ण व्हाईट आहे. त्याच्यामध्ये हा व्हाईट कलर पण आहे. आणि याला असं गोल्डन असं झाकण आहे, त्यामुळे खूप छान दिसतंय हे. पण साईज जरा मोठा चालाय. बघूयात आता. हा मस्त कलर आहे चांगलं हे, पण साईज खूप मोठी आली आहे. मला थोडीशी छोटी साईज हवी होती याच्यामध्ये. ठीक आहे, आता बघूयात त्याचं काय करायचं ते. आता आपण हे पार्सल उघडून बघूया त्याच्यामध्ये काय आहे. थोडंसं मी ना डेकोरेशनसाठी सुद्धा काही मागवलेलं आहे, कारण किचन मला असं सुंदर असं बघायला खूप आवडतं. हे पार्सल ओपन करायचं ना, म्हणजे मला खूप मोठा टास्क वाटतो खरं सांगायचं तर. पुढे पॅक केलेले असतात ना ते. हे फ्लावर्स मागवलेले मी, सनफ्लावर. तर ही बहुतेक मी 300 वगैरे रुपयानं मागवले. तर मी बघेन आणि साईडला तुम्हाला याची किंमत देईन. तर कसे वाटले हे मला नक्की सांगा. फ्लॉवर पॉटमध्ये ठेवण्यासाठी चांगले आहेत ॲक्च्युली. किती आहेत हे?
3 आणि 3 6 आहेत बहुतेक. तर हे याच्यामध्ये ठेवून बघूयात. आता हे तिसरं पार्सल बघूयात आपण. आणि ह्या बॉक्सचा जो पसारा होतो ना, खूपच. पेंटिंग असे किचनमध्ये लावायला मागवलेत. आणि ह्याला अशी पाठी टेप आहे, त्याच्यामुळे ड्रिल वगैरे करायची किंवा खिळा वगैरे भरायची गरज नाही आहे, म्हणूनच मी हे मागवलेत. आणि हे अगदीच खूपच स्वस्त आहेत तसे, मला वाटते 200 की 250ला आहेत हे. आणि आज एवढं गरम होतंय बघा, किती गरम होतंय आज. अजिबात आज पाऊस पडलेला नाही आहे. आणि हा असा सेट आहे, तर खूप सुंदर मला दिसलं जेव्हा मी ते बघितलं. आणि हे बहुतेक ह्याच्या बाजूला आहे, तर मी ते लावल्यावर तुम्ही बघालच. तर मला तर हे खूप आवडलं, म्हणजे खरंच याची क्वालिटी खूप छान आहे. व्हाईट कलरच्या वॉलवरती ना खूप सुंदर दिसेल हे. आणि मला तरी पाना फुलांचे असेच खूप आवडतात, त्याच्यामुळे मी हे घेतलेले आहेत. MDF अशा प्रकारचा काही बोर्ड असतो ना, तर त्याच्यामधला हा प्रकार आहे. पण ठीक आहे, एवढ्या स्वस्त काय अजून मिळू शकतं. चला आता ही लास्ट परचेस आपण बघूयात काय आहे ती. मला खूप दिवसांपासून हे घ्यायचं होतं. तर हा आहे ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचा पॅन आहे, फ्राय पॅन हॉकिन्सचा. तर याच्यामध्ये माझ्याकडे कढईसुद्धा आहे. जर तुम्ही माझे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच असेल की माझ्याकडे स्टीलची याच्यातली कढईसुद्धा आहे. आणि खरंच ती खूप चांगली आहे. आणि मला फ्राय पॅन कधीचा मागवायचा होता, पण थोडेसे महाग असतात हे, पण खूप टिकाऊ, म्हणजे अगदी लाईफ लॉंग टिकतात हे. तर आता हे आपण ओपन करून बघूयात. आणि हा आहे फ्राय पॅन असा आलेला आहे. त्याच्यासोबत आहे हे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल विथ गॅरंटी कार्ड. ही एक घासणी सुद्धा आलेली आहे. आणि हा फ्राय पॅन. ॲक्च्युली हा खूप मोठा फ्राय पॅन आहे. मला छोटा हवा होता याच्यामध्ये, पण काय मग ऑनलाईन शॉपिंगमध्ये हे असंच असते बघा. म्हणजे मोठी असेल वस्तू तर ती चांगलीच, पण मला फ्राय पॅन खरं तर छोटा हवा होता. तर हा हॉकिन्सचा आहे, ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलमध्ये. आणि 3 mm ह्याचा थिकनेस आहे आणि 24 सेंटीमीटर डायमीटर आहे. तर याच्यामध्ये 22 सेंटीमीटरचा सुद्धा चालला असता मला, म्हणजे थोडासा छोटा साईज याच्यामध्ये, पण ठीक आहे. पण याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. तर स्टेनलेस स्टीलमध्ये काय असतं की 2 प्रकार असतात. एक असतो ट्रायप्लाय आणि दुसरा असतो सँडविच बॉटम म्हणून येतो. म्हणजे हा ट्रायप्लायमध्ये बघा, हा पूर्ण जो आहे ना तो आपल्याला स्टेनलेस स्टीलमध्ये याचे 3 लेयर असतात. हा लेयर आणि हा आतला लेयर असतो तो स्टेनलेस स्टीलचा, आणि मधला असतो तो ॲल्युमिनियमचा असतो. आणि सँडविच बॉटममध्ये ना तो लेयर आपल्याला दिसतो बाहेरून, पण याचं असं नसतं. हा बघा, एकसारखं आपल्याला हे पूर्ण स्टेनलेस स्टील असं दिसतं. तर ही कढई खूप चांगली असते. म्हणजे ह्याच्यातली माझ्याकडे कढईसुद्धा आहे आणि मी गेली 3-4 वर्ष वापरते आहे. आणि खरंच खूप साफ करायला सुद्धा ही भांडी खूप इझी असतात. आणि याच्यामध्ये स्वयंपाक करणंसुद्धा ते आरोग्यासाठी पण चांगलंच असतं, हे तर आपल्याला माहितीच आहे, म्हणजे ॲल्युमिनियमच्या भांड्यापेक्षा. आणि ह्याला हे असं हँडल आहे आणि हे वुडनचं आहे, त्याच्यामुळे हे गरम होण्याची सुद्धा शक्यता नाही असं पकडायला सुद्धा. आणि हे बऱ्यापैकी जड आहे. आणि इंडक्शन आणि गॅस या दोन्हीवरती हे चालतंय. आणि याची 5 इयरची गॅरंटीसुद्धा आहे. आणि इथं याची किंमतसुद्धा दिलेली आहे बघा, 1650 विदाऊट लीड आणि 2010 विथ ग्लास लीड. पण मी विदाऊट लीडचं मागवलेलं, कारण ऑलरेडी माझ्याकडे खूप ग्लासच्या लीड आहेत, त्याच्यामुळं मग मी हे विदाऊट लीड मागवलेलं. तर विदाऊट लीड आपल्याला हे स्वस्त पडतं. तर कालचा व्हिडिओ शूट केल्यानंतर मला आज हे पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. तर हे मी सेलमधूनच मागवलं होतं Amazonच्या. तर हा आहे पनीर मोल्ड. म्हणजे आपण पनीरची भाजी तर नेहमी घरामध्ये बनवतोच आणि त्यासाठी पनीर हे विकत आणतो. तर मी ठरवलं की आता आपण घरीच पनीर बनवण्याचा प्रयत्न करूयात. तर त्यासाठी हा मोल्ड असतो, तर तो मी मागवलेला आहे. म्हणजे अगदी बाहेर मिळतं तसं आपण पनीर बनवू शकतो. तर आता हे आपण ओपन करून बघूयात. आणि त्याच्या आधी हे सुद्धा मी खूप दिवसापूर्वी मागवलं होतं आणि हे मी वापरायला सुद्धा काढलं. हे आहे आपण पोळपाट आणि लाटणं वगैरे ठेवण्यासाठी असतं ना, तर त्यासाठी हे आहे ऑर्गनायझर. आणि माझ्या इथे एवढीच जागा होती, म्हणजे त्या जागेनुसारच मी मेजरमेंट घेऊन हे मागवलेलं आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा खूप सारे आहेत पर्याय, म्हणजे तुम्ही बघू शकता.
तर जेव्हा आपण असे ऑल माउंटेड घेतो ना ऑर्गनायझर, त्यामुळे वस्तू व्यवस्थित सुद्धा राहतात, त्या दिसायला सुद्धा चांगल्या दिसतात. तर हे असं मी मागवलेलं आहे. तर आता आपण हे ओपन करून बघूयात. झालं एकदाच ओपन. ओके, मला वाटलेलं याची साईज जरा मोठी येईल, पण छोटंसंच आहे. फक्त मला ना याची स्टीलची क्वालिटी कशी आहे ती बघायची होती, कारण मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूप छोटी साईज आलेली आहे ही. पण ओके, हे असं आलेलं आहे. हे स्टीलची क्वालिटी ठीक आहे, म्हणजे ओके आहे. तर हे असं वाटतं ठेवायचं आणि इथे पनीर बनवून टाकायचं आणि त्याला हे असं प्रेस करायचं आहे. तर बघूयात आता ह्याच्यामध्ये मी पनीर जेव्हा बनवेन तर ते तुम्हाला दाखवेनच, तुमच्या शेअर करेन तो व्हिडिओसुद्धा. तर ठीक आहे, म्हणजे हे मला बहुतेक 350ला वगैरे मिळालेलं आहे. तर त्या मानाने क्वालिटी खरंच चांगली आहे. तर छान आहे हे सुद्धा. आणि हे सुद्धा मला कधीपासून घ्यायचंच होतं, कारण आपण बघतो की पनीरमध्ये बाहेरच्या गोष्टींमध्ये खूप सारी भेसळसुद्धा असते आणि ती आपल्याला कधी कधी समजतसुद्धा नाही. तर होममेड गोष्टी असलेल्या कधीही चांगल्या. तर आता मी लवकरच हे बनवेन सुद्धा. आता यासोबत ना अजून एक गोष्ट मला तुमच्या शेअर करायची. आता ही काही मी परचेस म्हणजे विकत घेतलेली नाही आहे, ती मला गिफ्ट मिळालेली आहे. पण ती इतकी छान आहे ना की मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. हे असे जार आहेत, त्याला असे गोल्डन कलरचे झाकण आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. तर हे 2 आहेत. तर मला स्वतःला सुद्धा हे आवडले, म्हणून म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा हे शेअर करूयात. तर हे जे जार आहेत ते मला गिफ्ट मिळालेले आहेत. म्हणजे तुम्ही डोहाळ जेवणाचा जो व्हिडिओ मी मागे परवा केलेला, म्हणजे मागच्या 15 दिवसामध्ये, तर हे तेव्हाचं रिटर्न गिफ्ट आहे माझ्या मावशीकडून सगळ्यांना दिलेलं. तर छान आहे ना. आता हे मुद्दाम शेअर केलं कारण की आपल्यालाच छान छान अशा गोष्टी बघायला आवडतात सुद्धा. तर म्हटलं चला माझ्या मैत्रिणीने सुद्धा हे नक्की आवडेल, तर शेअर केलं म्हणून तुमच्याशी हे. चला आता फायनली ह्या सगळ्या वस्तू जेवढ्या मी घेतलेल्या त्या दाखवून झालेल्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.